तुम्हा मुलींचं काय होतं माहिती आहे का, आजकाल सोशल मीडियावर बघून पण अनेक जण स्टुडंटचं असतं की डिमोटिवेट व्हायला होतं. कारण का की त्या पण आपल्याच फील्डमधल्या असतात, पण त्या सक्सेसला त्या लेवलला गेलेल्या असतात. म्हणजे काय आहे की एक प्रकारची थोडीशी जेलसी सुद्धा असते, त्यामुळे सुद्धा हा प्रकार होतो. तर मला असं वाटतंय की सोशल मीडियाचा वापर तुम्ही कॉपी करण्यासाठी किंवा दुसरं असं करतो म्हणून आपण पण करूया हे करण्यापेक्षा त्यांच्यातले जे काही चांगले गुण आहेत ते तुम्ही करा, त्याच्यापासून इन्स्पिरेशन घ्या की हा असं असं आपण पण करू शकतो. स्वतःची ओळख निर्माण करा किंवा स्वतःला ओळखा तुम्ही की आपल्यात काय क्वालिटीज आहेत चांगल्या, आणि त्या उद्देशाने तुम्ही पुढे त्या अकॉर्डिंगली तुम्ही काम चालू करा. आता माझ्या जवळच मी उदाहरण सांगेन की ज्याला आपण मराठीत म्हण आहे की एक ना धड बाराभर चिंध्या, की आता सपोज तू छान काम करतेस तुझ्या फील्डमध्ये आणि मी एक वेगळ्या फील्डमध्ये होते आणि ते सोडताना मी तुझी फील्ड ऍक्सेप्ट केली. म्हणजे काय, मी कॉपी केलं तुला की अरे हिला एवढं सक्सेस आहे किंवा ह्याच्यामध्ये पैसा आहे एवढा, तर आपण तिच्यासारखं सेम त्या फील्डमध्ये उतरून काम करूया. तर ते सुद्धा तिला जमलं नाही. त्यानंतर अजून वेगळं काहीतरी करायला गेलं. म्हणजे ह्याला काय म्हणायचं की आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ सुद्धा वाया घालवणं, आई वडिलांचा पैसा वाया घालवणं आणि फायनली रिझल्ट काय असतं की डिमोटिवेट किंवा झिरो रिझल्ट. त्यामुळे दुसऱ्यांना कॉपी करणं बंद करा आणि अशी स्वतःची ओळख करा किंवा आपल्या क्वालिटीज ओळखून असं काम करा की दुसरे आपली कॉपी करतील. समज?